कर्जत शहरातील दादा पाटील कॉलेज हे महत्त्वाचं म्हणजे दादा पाटील व कर्जत तालुक्यामधील सर्व लोकांनी वर्गणी करून स्वेच्छेनुसार वर्गणी देऊन दादा पाटील कॉलेज उभं केले होते, पण ते 5-7 वर्ष झाले आता तुतारीवाल्याने ताब्यात घेतले आहे। कोणतीही निवडणूक आली तर तिथं लगेच ह्यांचा तुतारीवाल्याचा अड्डा बनतो, यांच्या मिटिंगा तिथं चालतात, सर्व ह्यांचं काय आसन तिथं चालतं। त्याच्यामुळे मी तुतारीला सांगतो, तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे आज रोजी दादा पाटील कॉलेजवर भयानक परिस्थिती झाली आहे। जवळजवळ 5-10% सर लोक त्या शाळेतील जे असेल ते त्यांनाच त्रास देतात। हे असं चालत नाही। विनयभंग काय जे असेल ते ह्यात लय नावाचा कोणाचा उल्लेख करायला नको, ही सर्व सत्य परिस्थिती आहे। आता जे असतील ते कोण ज्याची जबाबदारी आहे ते आता का मूग गिळून गप्पा बसले आहेत। तुमच्याकडे एखादं ॲडमिशन आलं की तुम्ही तरी लावून धरतात, ह्याला फोन करा त्याला फोन करा, हे तुमचा कार्यक्रम चालतो। तुम्ही ॲडमिशन सुद्धा कोणाला देत नाहीत, सर तुमचं मनमानी चालू आहे। त्याच्यामुळे तर आज दादा पाटील कॉलेज एवढं लफडी चालू आहेत, मग तुम्ही आज का बोलत नाहीत? मी नगरकर मुख्याध्यापक असेल ते त्यांना फोन केला होता, ते म्हणले त्या सरला काढून टाकले, पण काढून टाकून चालत नाही। हे असं कॉलेजवर घडलंच नाही पाहिजे असं मी तुम्हाला सांगतो। आणि पहिले शिक्षक आणि आता शिक्षक आहेत, ह्यात जमीन आसमानाचा फरक झाला आहे। आणि हे नगरकर ते कोण आहेत मुख्याध्यापक, त्यांना मी सांगतो तुमची जबाबदारी आहे। तुम्हाला खुर्ची बसून असं रेलून असं तिथं पेन जमत नाही। तुम्ही प्रत्येक शाळेत एक दिवसाआड जाऊन काय चाललं बघितलं पाहिजे। मुलींची मिटिंग घेतली पाहिजे। मग तुम्हाला कुणाचा सर लोकांचा त्रास होत आहे का हे तुम्ही एखाद्या बाहेर केलं आहे का? तुम्ही नुसतं 2-2, 4-4 लाख पगार घेतात आणि खुर्चीवर रेलून बसतात। तुम्हाला शाळेत काय चाललंय माहिती आहे का? मला जे रोज शाळेत घडण ना ते सगळं मला लगेच माहिती होतं। मी लगेच तुम्हाला फोन करतो, तुम्ही म्हणता सर्व कारवाई केली, पण कारवाई व्हायची काही गरज नाही का? हे असं घडलंच नाही पाहिजे ना। दादा पाटील या माणसाने कष्ट करून कॉलेज उभं केले होते आणि आज पवार कुटुंबाने ताब्यात घेऊन त्या वालवड रोडने त्यांचं नाव दिलं आहे। हे योग्य आहे का? मी आपल्या कर्जतमध्ये का झोपे गेलेत का? आमच्या कर्जतमध्ये एखादा नेता नाही का कुणी? दादा पाटील यांच्या कुटुंबात कोण माणूस नाही का? हे सगळं चुकीचा कार्यक्रम चालू आहे आणि आज 5-6 वर्ष झाले तर जास्त वाटलं झालंय कॉलेजचं, पूर्ण पार बरबाद झालं आहे। कोणाचं काय चाललंय, कोणाचं काय मिळत नाही। हे सर लोक विनयभंग करायला गुतल्यावर मग हे तुम्ही मुलांना म्हणून तुम्ही काय शिकणार आहेत? तुमच्या डोक्यात सारखं ते असतं, कोणाचा विनयभंग करायचा, आज कोणाला कुठे न्यायचं, हे तुमचं तेच कार्यक्रम चालतो। त्याच्यामुळे जरा असं पुन्हा जर दादा पाटील कॉलेजवर आणि इतर कर्जतच्या शाळेवर असं घडलं तर त्या शाळेला अक्षरशः सांगतो सर्व महिला गोळा करून त्या शाळेला कुलूप लावण्यात येईल आणि ज्याची जबाबदारी असेल त्याला गाढवा बसून कर्जत शहरामध्ये दिंड काढली जाईल असं मी सर्वच सर कॉलेजवरचे आणि जास्तीत जास्त नगरकर सर काही कामाचे नाहीत। कधी फोन केला काय कारवाई झाली, कारवाई काय करायची घरी असं होऊन नका देऊ की तुमच्या कॉलेजवर असं होऊ नये म्हणून काहीतरी तुम्ही उपाययोजना करा। त्याच्याशिवाय हे दादा पाटील कॉलेजवरचं बंद होणार नाही। मी सगळं सर खराब म्हणत नाही, पण 90% निवळ देवासारखे सर 90% निवळ देव एकच फक्त डोक्यात हे माझ्या शाळेचा मुलगा कसा पास होईल, जास्त मार्गाने पास झाला पाहिजे, हे 90% सराच्या डोक्यात असतं। आणि 5% हे मला काय सापडत आहे का? आणि 5% विषय इतके खराब सर आहेत, इतकी खराब आहेत की मापच नाही। हे कोण खराब सर आहेत? हे नगरकर मुख्याध्यापक प्राचार्य यांनी तपास करावा आणि त्याला काय सस्पेंड करून टाकावा। दुसऱ्या शाळेत टाकलं तिकडे बी हीच करीन देऊ सर, असं तुमचा कार्यक्रम चालू आहे। बांबऱ्याला मागेल ते तुमच्या शाळा अशी घटना घडली होती, म्हणजे जवळजवळ दादा पाटील कॉलेजवर यांचं कुणाचं नियंत्रण राहिलेलं नाही। मी तुम्हाला सांगतो त्या पवारांचं नाव द्यायची काय गरज होती? कॉलेज कुणाचं? तसेच दादा पाटील कॉलेज, दादा पाटील या व्यक्तीने गरीब मुलांसाठी व इतर मुलींसाठी यांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी दादा पाटील आपल्या कर्जतमध्ये
कॉलेज काढलं, पण त्याच्यावर तुमचं नाव द्यायचं काय कारण? तुमचं नाव द्यायचं काही कारण नाही. तुमच्या आधी कर्जत आमदार खासदार बरेच होऊन गेले, त्यांनी त्याचं नाव दिलं कुणी कोणाचं? तुम्ही तुमचं पवार घराण्याचं नाव दिलं, तिथं फोटो टाकला. असं कुठं चालतंय का? म्हणजे तुमचं ह्या तुतारीवाल्यांचं मनमानी चालू आहे. हे मनमानी अजिबात चालत नसतं. तुम्हाला सांगतो, त्या शिंपोराचे खेड एक पूल वाहून गेला, तुम्ही तिकडे लक्ष द्या रोहित पवारांनी. इकडे तुमचा फुटून तुमचं नाव नाही चाललंय. आज तुम्हाला माहिती का दादा पाटील शाळा काय चाललंय तिथं? मला सगळं माहिती, मला व्हिडिओ सगळा उल्लेख करता येत नाही. ज्याने जो ह्या व्हिडिओ ऐकेन त्याने मला फोन करा. फोनवर सांगणार नाही, मी समक्ष भेटा, त्याला सगळं सांगतो मी कॉलेजवर काय चाललंय. आज ती फोन केलं इराकडे होतं, ते व्हायरल होईल सगळं. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, ह्या दादा पाटील कॉलेजला मुलांना मुलींना चांगलं शिक्षण जवळजवळ आपल्या जवळजवळ 4-5 जिल्ह्यातून इथं मुलं मुली आपल्या दादा पाटील कॉलेज चांगलं म्हणून शिकायसाठी येतात. त्यांचे पालक म्हणते आमची मुलगा लावला, आमची मुलगी लावली, तर चांगलं शिक्षण मिळतं. इथं गाडी खेळ मिळते. ह्या आता ह्या 5-10% सर लोकांनी फार वाटोळ केले, आणि ज्याची जबाबदारी आहे ते गावात शाळेत गेला का मला माहिती नसेल. सर लोकांची मिटिंग घ्या, एक शाळा चालू सर लोकांची मिटिंग घ्या, त्याला तंबी द्या. जर एखाद्या सरनी काय घोटाळा केला तर त्याला बांधून हाणले जाईल. असं कोणी बोलतंय का? सगळे मुख घेऊन ग बसले आहेत. मग ते पैसे वाट बघतात का काय करतात नेमकं मलाच काय कळाना. मी बोलतो तर मला नाव उठतात, हे सगळं बघतो म्हणतात. काय बघतो माझ्याकडे काय कोणी बघू शकत नाही. माझी कशी तयारी असते. असं मी कर्जत तालुक्यातील सर्व लोकांना सांगतो, तुम्ही सुद्धा आपल्या कॉलेजवर लक्ष द्या, आणि ज्याची जबाबदारी आहे त्यांनी लक्ष द्या. हे पुन्हा अजिबात असं दादा पाटीलवर काही घडता कामा नाही. जर घडलं तर अर्जंट दादा पाटील कॉलेजला कुरूप लावण्यात येईल. हेच माझी बातमी, हेच माझा व्हिडिओ, आणि हेच वॉर्निंग, हेच का असेल ते. हे ऐकून अजिबात तुम्ही हाय करू नका. सरला तंबी द्या. एक जरी सर नासका निघाला तर अख्ख्या शाळेची बदनामी होते. एक कांदा नासका निघाला अख्ख्या आधी नाचते. तसंच या सर लोकांचं बी आहे. मी सगळं सर लोकांना बदनाम अजिबात मरत नाही. जेव्हासारखे सर 90%, असं मी सांगतो. आणि प्रचाराला परत सांगतो, तुमची जबाबदारी आहे, नुसतं पगार खुर्च्या येत बसू नका. असं अजिबात जमणार नाही. सरला तंबी द्या, असं मी तुम्हाला सांगतो. जय जाऊ, जय शिवराय. सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. तुमच्या हापीला सुद्धा सत्यमेव जयते लिहिलं असेल, कुठं हायलेलं आहे तिथं. नगरकरच्या हापीला सत्यमेव लिहिलं आहे. मग तुम्ही ते वाचता का नाही? एखादा सत्यमेव जयते म्हणजे काय असतं? सत्यमेव जयते म्हणजे विनय मग असतो का?